इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झाला तर टाकूया टमाटर. टमाटर पण व्यवस्थित परतून घेऊया आणि जरा मीठ टाकूया जेणेकरून पटकन शिजेल. असं आहे भोगीची भाजी. त्याच्यात हरभरा, बटाटा, वांग, शेंगदाणे, पावटा, भुईमुगाच्या शेंगा सगळ्या मी कालच रात्री आणून साफ करून ठेवलं होतं, गाजर वगैरे. तर आपण बनवूया ह्याची रेसिपी. सगळे मसाले टाकले आहेत. लाल तिखट, धना पावडर, हळद आणि गरम मसाल्याची पावडर व्यवस्थित तेलात परतवून झाले. बघू शकता तरी पण आले. तर आपण टाकूया ह्या भाज्या भोगीच्या. तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही भाजी आपण व्यवस्थित एकजीव करून घेतली. तर आपण त्याला 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. आणि आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं ते थोडं नंतर टाकूया. आणि या भाजीवरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं शिजवून घेतली. आता आपण थोडा वेळ ठेवूया आणि नंतर टाकूया ह्याच्यात वाटण. तर ही आहे भोगीची भाजी. आपण झाकण काढून बघूया ही भाजी कुठपर्यंत शिजली आहे. हिला बारीक गॅसवर ठेवलं आहे शिजायला, जेणेकरून ते व्यवस्थित दाणे वगैरे शिजण्यासाठी. त्यात टाकूया थोडंसं वाटण, कांदा, खोबरं, अद्रक, लसूणचं जे मी बनवून ठेवलं होतं ते. थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवून घ्यावा. थोडंसं वाटण टाकलं म्हणून थोडं शिजायला पाहिजे, शिजले नाही घेत. भाजी झाली आहे रेडी. तर आपण डोक्यावरून कोथिंबीर आहोत. बाजरीची भाकरी भाजी बनवली तर भाकरी तर झालीच पाहिजे. तर चला झाली आहे भाकरी. तर आपण तीळ पाणी लावून घेऊया एक साईडला शिजल्यानंतर परतून घेऊया. भाकरी रेडी झाली आहे. तर चला आपण घेऊया जेवायला. चलूया टेस्ट करून बघूया. छान झाले आहे. तर नक्कीच व्हिडिओ आणि रेसिपी बघा आणि करून खावा. तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.